ॲडमिनिस्ट्रेशन, रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये बरेचसे सगळे येतात, लायब्ररी ॲडमिनिस्ट्रेशन, त्या सगळ्याचा मी इथं पार्ट होतो, इथं भाग होतो. आणि त्यामुळं जी मला काही संधी मिळाली ते इथं काम केल्यामुळंच मिळाली. त्यामुळं मी खरोखर याच्या शिवाजी विद्यापीठावरती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ही पहिली कारकीर्द नाही आहे. मी आताच सांगितल्याप्रमाणे मधल्या काही काळात जे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, जे खऱ्या अर्थानं मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी आहे आणि ज्याला दिनो एक वेगळ्या प्रकारचं विद्यापीठ आहे, तर त्या ठिकाणी पण काम केलं. आणि त्यामुळं या सगळ्याचा जो काही परिपाक आहे तो मला वाटतं की मला इथं काम करताना तो उपयोगाला येईल. पण याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे माझी भावना आहे की कुलगुरू म्हणून काम करण्याच्या पलीकडं मातृसंस्थेचं ऋण फेडणे हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या विद्यापीठात आपल्याला घडवलं, ज्या विद्यापीठामुळं आपली सगळी कारकीर्द झाली, त्याच्याप्रती आपण काही करू शकतो का, हे आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की थोर युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचं हे विद्यापीठ आहे. आता मी ज्या ठिकाणी माझं ऑफिस आहे, पार्ट टाईम कुलगुरू किंवा प्रभारी कुलगुरू, त्याच्या पाठीमागे रायगड आहे, रायगडाच्या पायथ्याला ते ऑफिस आहे. आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा भव्य पुतळा आहे आणि त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सामाजिक ऋण किंवा ज्याला इन्क्लुजन म्हणतात, आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विजन, याचं एक सिनर्जी किंवा याचं सिनर्जिटिक कॉम्बिनेशन हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि ते नेहमीच मला प्रेरणा देतं. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाला थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा वारसा लाभलेला आहे. तसंच छत्रपती राजाराम महाराज. आणि याच्यातली एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की माझी काही कौटुंबिक पार्श्वभूमी, ज्याच्यामध्ये माझे आजोबा छत्रपती शिवाजी राजाराम महाराजांच्या काळात त्यांचे डॉक्टर होते आणि ते निजामाच्या ह्याच्यामध्ये काम करत होते, पण नंतर त्यांना राजाराम महाराजांनी बोलवून घेतलं. तर ह्या जी सगळी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ हे काही मला नवीन नाही आहे. इथल्या मातीशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. कारण काही वेळा बऱ्याच वेळा कामं त्या नावामुळं बरंच गोंधळ होतो. तर हे मला प्रकर्षानं सांगावं वाटतं की इथले काही जे इश्यूज आहेत, इथले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्याचा अभ्यास माझा आहे, चांगला झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे इतर ठिकाणचं थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळं किंवा थोडंसं एक्सपोजर असल्यामुळं IISc बेंगलोरसारख्या ठिकाणी मी 1 वर्ष व्हिजिटिंग सायंटिस्ट होतो, किंवा IIT कानपूरमध्ये मी इंटरनेटचं प्रशिक्षण घेतलं. आणि त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर DR मोरे सर असतील किंवा आपले शिर्के सर असतील, या सगळ्यांच्याबरोबर मी काम केल्यामुळं इथली जी सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरचं सोल्युशन, पॉसिबल सोल्युशन काय आहे, याच्यावर सुद्धा आपण थोडाफार अभ्यास करू शकतो. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि हीच गोष्ट जेव्हा कुलगुरुपदाचा इंटरव्ह्यू झाला, त्या कमिटीसमोर आपण मांडलेली होती. मित्रो, आपण जर शिवाजी विद्यापीठाची आजची परिस्थिती बघितली तर माझ्यासमोर आता PG एंट्रन्सचा चार्ट आहे. तर आल्याने मी माहिती घेतली की किती ॲडमिशन्स आहेत आणि किती स्टुडंट्सला बसलेले आहेत. तर मला असं वाटतं की विद्यापीठामध्ये विद्यार्थी आकर्षित करणे हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्यांना योग्य प्रकारचे कोर्सेस देणे हे आपलं काम आहे. कारण एका छोट्या विद्यापीठामध्ये आम्ही BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स, BSc सायबर सिक्युरिटी, BSc डेटा सायन्स, त्याच्यानंतर BSc IoT किंवा BSc OT सायबर सिक्युरिटी, त्याच्यानंतर हे फक्त सायन्सचे कोर्सेस नाहीत, तर होमलँड सिक्युरिटी जो सोशल सायन्सचा कोर्स आहे, त्याच्या पुढे जाऊन BA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन क्रिकेट, जो आम्ही BCCI बरोबर कोर्स चालू केला. आणि हे सगळे कोर्सेसना म्हणजे भरभरून स्टुडंट्स आले. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की या सर्वावर आपण विचारमंथन करणं आवश्यक आहे. आणि हे विचारमंथन करून आपल्याला लेटेस्ट स्टुडंट्सना कसं देता येईल ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्वांनीच अगदी सिरियसली जर
डॅशबोर्ड जो नवीन झालेला आहे, मला वाटतं माननीय शिर्के सरांना त्याच्याविषयी कल्पना आहे. डॅशबोर्डवर जर आपण बसला तर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात येते. कुठल्या विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी आहेत, किती एंट्रन्सला बसले, त्यातले किती पास झाले, त्यातले किती जणांनी ॲडमिशन घेतली, ड्रॉपआउट किती आहे, किती जणांचा रिझल्ट कुठल्या ग्रेडमध्ये लागलेला आहे, एम्प्लॉयबिलिटी कशी झालेली आहे, आणि किती जण एम्प्लॉयबल म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळू शकलेली नाही. हा सगळा अभ्यास जो आहे तो फक्त एका डॅशबोर्डवरून करतो. आणि आत्मचिंतन असं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, तर आत्मचिंतनाची वेळ आहे की आपण त्या ठिकाणी कुठं आहोत. डॉक्टर बेळेकर यांनी सांगितलं की नॅटची तयारी आपली बऱ्यापैकी झालेली आहे आणि शिर्के सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारी तयारी झालेली आहे. नंतर डॉक्टर गोसावी सर, डॉक्टर जाधव मॅडम यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं. परंतु बदलणारी जी ग्रेडिंग सिस्टम आहे, त्या बदलणाऱ्या ग्रेडिंग सिस्टममध्ये आपण कुठं स्टँड होतो याचं थोडंसं जर सिम्युलेशन आपण केलं तर आपल्याला परिस्थिती कळेल की बेसिक, त्याच्यानंतर म्हणजे कंप्लायन्स, त्याच्यानंतर बेसिक, त्याच्यानंतर एस्टॅब्लिश्ड, त्याच्यानंतर नॅशनल लेवल आणि मग ग्लोबल लेवल, अशा 5 लेवल्स आहेत. आपण सहज जर त्या सिम्युलेशन पॅकेजमध्ये आपला डेटा टाकला तर आपण 3ऱ्या लेवलला आहे हे सरळ सिद्ध होतं. 3री लेवल म्हणजे एस्टॅब्लिश्ड, म्हणजे अजून आपल्याला नॅशनल लेवल आणि ग्लोबल लेवल इथपर्यंत जायचं आहे. मग असं जर केलं तर मग आपण विचार केला पाहिजे की आपण कुठं कमी पडतो. तर कुठं कमी पडतो तर आपले प्लेसमेंट लेवल किती आहे, प्लेसमेंट डाटा काय आहे. तर ओपन सोर्समध्ये आपला जो डेटा आहे, ओपन डोमेनमध्ये, त्याचं जर तुम्ही थोडंसं स्टॅटिस्टिक्स केलं तर तुमच्या लक्षात येईल की 59% विद्यापीठाची प्लेसमेंट आहे. मीडियन सॅलरी लेवल ही 3 लाख रुपीज आहे. म्हणजे हा खूप गंभीर विषय आहे. जर आपण पहिल्या 50 मध्ये NIRF चे विद्यापीठ आणि नॅक A++ आणि आत्ताच्या जे 5व्या लेवलला जाऊ इच्छितात किंवा 4थ्या लेवलला जाऊ इच्छितात त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांची प्लेसमेंट ही 85%च्या पुढे आहे आणि त्यांची मीडियन सॅलरी लेवल ही मिनिमम 8 लाख रुपीज आहे. 8 लाख रुपीज आणि 3 लाख रुपीज एवढा मोठा डिफरन्स आहे. 85% प्लेसमेंट आणि 59% प्लेसमेंट एवढा मोठा डिफरन्स आहे. आउटकम बेस्ड मॉडेल ऑफ करिक्युलम आणि कॉम्पिटन्सी बेस्ड करिक्युलम हा डिफरन्स आहे. तर असे पॅरामीटर्स ज्याचा मी कमिटीसमोर मांडलेलं होतं, तर त्याचा ॲप्रिसिएशन पण झालं. पण ह्या सर्वांचं आपल्यासमोर ठेवायचं कारण म्हणजे या सर्व गोष्टींच्यावर आपल्याला जॉईंटली काम करायचं आहे. माझ्या आधीच्या कुलगुरूंनी जे नेतृत्व दिलं, जे सातत्यानं खूप चांगली कामगिरी केली, तीच आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ती पुढे नेऊन एका विशिष्ट डायरेक्शननं आपल्याला ते काम करायचं आहे. आणि हे काम करण्यासाठी कसं आहे की स्पीड महत्त्वाची आहे, पण स्पीडबरोबर डायरेक्शन पण महत्त्वाची आहे. आणि ही जर डायरेक्शन आपण बघितली तर आपल्याला दिसेल की या डायरेक्शनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी, म्हणजे आपण सर्वांनी बघितलं असेल की आपलं परसेप्शन काय आहे. परसेप्शन आपलं 0.1% आहे. आपलं एवढं मोठं विद्यापीठ, 1962 सालची आपली स्थापना, पण परसेप्शनमध्ये आपण अजून स्वतःला प्रूव्ह करू शकलेलं नाही. हा पण गंभीर विषय आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्यावर एक जबाबदारी आहे की विद्यापीठाचं ब्रँडिंग कसं वाढेल, तर याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे. सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठात असणं आणि सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून आपल्याला पुढं जाणं, किंवा आपण आतापर्यंत बोलत आहोत की सोशल सायन्सनी सायन्सबरोबर काम केलं पाहिजे, सायन्सनं टेक्नॉलॉजीबरोबर काम केलं पाहिजे, ह्युमॅनिटीजनं सायन्सबरोबर काम केलं पाहिजे. पण कॉन्व्हर्जन्ससारखा जो प्रोजेक्ट आहे की जो गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेला आहे आणि A++ विद्यापीठांना त्याच्यामध्ये एंट्री लेवल घेऊ शकतात, तिथं आपण आपल्याला आपलं ॲप्लिकेशन हे केलं पाहिजे. तर हे असे जे काही पॉईंट्स आहेत जे मुंबईचं विद्यापीठ करतं आहे, पुण्याचं विद्यापीठ करतं आहे, आता जो उल्लेख झाला नागपूरचं विद्यापीठ करतं आहे, ते पण आपण केलं पाहिजे. कारण हे केल्याशिवाय आपले जे ग्रँट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, ते ग्रँट्स आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे पुढच्या काळात हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतंय की मोदी सरांनी सांगितलं की आघाडी, तर या सगळ्यामध्ये आपण आघाडी घेतली पाहिजे. म्हणजे हा फक्त आघाडीचा विषय नाही आहे की आघाडीमध्ये कोण कोण आहे आणि काय काय आहे, पण आघाडी कशामध्ये आघाडी घेतली. म्हणजे मी खूप फ्रीली बोलतो कारण मी या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि मी थोडंसं बाहेरचं जग आता बघून आलोय. तर आपण हे सगळ्यांमध्ये आघाडी घेणं खूप आवश्यक आहे आणि याच्यामध्ये सिन्सिअरली
सगळ्यांनी म्हणजे कोऑपरेशन करणं आवश्यक आहे. कुलगुरू एकटे काहीच करत नाही, कुलगुरू काही करू पण शकत नाही, पण आपण सर्व जो शेअर्ड विजडम आहे, कॉमन विजडम आहे, आपल्या सर्वांच्या मध्ये असणारे जे बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे असणारं जे सातत्य आणि विशेष प्रावीण्य आहे, ते सगळं एकत्र आणून आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. प्रोफेसर एस एच पवार माझे शिक्षक आहेत आणि या प्रसंगी त्यांना खरोखर माझ्या हृदयापासून प्रणाम करून ही कारकीर्द सुरू करायला मला आवडेल. कारण प्रत्येक ठिकाणी मी जिथं आहे तिथं ते आले होते, सोलापूरला पण आले होते, मुंबईत पण आले होते आणि सर अजूनसुद्धा ॲक्टिव्ह आहेत. आणि हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की शिक्षकांनी किती ॲक्टिव्ह असलं पाहिजे. तर मला वाटतं हे ह्याच्यासारखं आपण झालं पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्यानंतर गेल्या 65 वर्षामध्ये विद्यापीठाचा लौकिक चढत्या क्रमाने वृद्धिंगत करण्याच्या कामी ज्यांनी आपलं योगदान दिलं ते प्राध्यापक पी जी पाटील, प्राचार्य बनगे सर, डॉक्टर कनबरकर सर, डॉक्टर भोगीशन सर, डॉक्टर के व्ही पवार, डॉक्टर अप्पासाहेब वरुटे, डॉक्टर धनाग्रे, डॉक्टर ताकोले सर, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, डॉक्टर एन जे पवार सर ज्यांचा काल मला रात्री उशिरा फोन आला होता, डॉक्टर देवानंद शिंदे सर आणि आपल्यासमोर बसलेले डॉक्टर शिर्के सर, यांच्याप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. याच्यापैकी डॉक्टर साळुंखे सर, डॉक्टर एन जे पवार सर, डॉक्टर देवानंद शिंदे सर आणि डॉक्टर शिर्के सर यांच्यावर प्रत्यक्ष काम करायचा मला योग मिळाला आणि त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांनी जी निष्ठा दाखवलेली आहे तीच निष्ठा आणि तीच जबाबदारी पुढे घेऊन जायचा आणि उंचावण्याचा मी प्रयत्न करेन असं मी या प्रसंगी व्यक्त करतो. प्रसंगी बरंच काही बोलू शकतो, पण स्वागत समारंभाच्या प्रसंगी फार काही बोलणं उचित नाही, कारण आधी केले मग सांगितले असं जे म्हणतात त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ही वाटचाल करत असताना शिवाजी विद्यापीठाचे आणि इथल्या विद्यार्थ्यांचे आणि सर्वांचेच, आता नाथाजींनी जे सांगितलं की ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल सर्वांचंच हित जे आहे ते आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचे अनेक टप्पे आपण सर केले आहेत, पण AI आणि नवीन तंत्रज्ञान जे आहे स्पेशली क्वांटम कम्प्युटिंग हे सगळं आपण रिवाईव्ह करणार आहोत आणि हे सगळं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर मला असं व्यक्त करायचं आहे की आपल्या सर्वांचं सहकार्य यापूर्वी लाभलेलं आहे. NAAC ज्यावेळी आम्ही जे काम करत होतो, ज्यावेळी शिर्के सर स्वतः येऊन बसत होते किंवा इथं ऑडियन्समध्ये बसलेले बरेच जण माझ्याबरोबर रात्री 2-2 वाजेपर्यंत बसत होते. तर त्या दिवसांचं परत प्रसंग आलेला आहे. तर परत NAAC आता येत आहे आणि त्यामुळं सर्व काही बाजूला ठेवून आपल्याला NAACला समोर जायचं आहे. त्यामुळं परत रात्री 2-2 वाजेपर्यंत बसायचे प्रसंग येणार आहे. त्या सगळ्या प्रसंगी मी आपल्याबरोबर बसणार आहे. त्यामुळं ते सुद्धा हे महत्त्वाचं आहे. शेवटी जाता जाता आणखी एक आव्हान मला करायचं आहे, ते म्हणजे आत्ताचा जो काळ आहे आणि याच अनुषंगानं हायड्रोजन ॲज ए फ्युएल या कमिटीचा शासनानं मला भाग म्हणजे मी महत्त्वाचा घटक आहे. तर त्या दृष्टीनं पण काही लॅबोरेटरीज आपल्याला आणायचे आहेत आणि याचाच एक भाग म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आहे. देशाचे आपले सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी बचतीचं आव्हान आपल्या सर्वांनी केलेलं आहे. मी आपल्या स्वागताचा नम्रतापूर्वक स्वीकार पण केलेला आहे, पण मला असं या माध्यमातून आवाहन करायचं आहे की प्रत्येकाने आपलं डिझेल किंवा पेट्रोल जाऊन कोल्हापूरपर्यंत देऊ नये. आपण जिथं आहात तिथून जरी मला फोन केला तरी पण ते माझं स्वागत केलं असं मी मान्य करेन. त्यामुळं ईमेल किंवा ईमेलनं आपण सुद्धा शुभेच्छा संदेश पाठवू शकतात आणि या सगळ्यांना निश्चितपणे उत्तर मिळेल. तर आत्ताच कोणतरी म्हटलं की उत्तर मिळत नाही आहे, तर उत्तर सुद्धा मिळतील. तर त्यामुळे इंधन, वेळ, श्रम आणि मेन म्हणजे आपल्या देशाचा निधी याची बचत आपल्याला करता येईल. या प्रसंगी आपण सर्वांनी माझं मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे आणि एवढं बोलून मी इथंच थांबतो. येणारा काळ हा आपल्याला कृतीचा काळ आहे बोलण्यापेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांना नमस्कार.
धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि वारणा विद्यापीठाचे कुलगुरू